कळंब शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्णसंधी. विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत. दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवा. नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक आणि विचारवंत विल्यम शेक्सपियर यांचे एक कोटेशन आहे, व्हॉट्स इन अ नेम, नावात काय आहे. मात्र त्यांनी जरी असं म्हटलेलं असलं तरी अनेक गोष्टी नावाशी निगडीत आहेत आणि बरंच काही नावामध्ये हे असतं. सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा भावनिक असेल, याच्याशी किंवा त्या नावांशी कुठंतरी नातं आपलं जोडलेलं असतं. अनेक गोष्टी नावावरच चालतात, नावावर मूल्य वाढतं आणि त्या नावाबद्दलही प्रेम वाटतं, आपुलकी वाटते. आणि असंच एक नाव अगदी भारतीयांच्या अगदी भावनेशी जोडल्या गेलेलं आहे. आजचा दिवस खरं तर समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी जो जगाचा स्वर्ग म्हटलं जातं अशा काश्मीरमधील पहलगाममध्ये अगदी निष्पाप भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि 28 पर्यटकांना, 28 भारतीयांना अमानुषपणे त्या ठिकाणी मृत्युमुखी पाडलं. कसल्याही प्रकारचा त्यांचा दोष नव्हता, ध्यानीमनी नव्हतं. मस्तपैकी काहींचे अगदी नुकतेच लग्न झालेले होते, काही आपल्या कुटुंबाबरोबर फिरायला गेलेले होते आणि अचानक अशा प्रकारची घटना घडली. संपूर्ण भारतच नव्हे तर जगामध्ये ही शॉकिंग अशा प्रकारची गोष्ट होती. संपूर्ण जगाने निंदा केली. मात्र संपूर्ण जगाने निंदा जरी केलेली असली तरी भारतीयांच्या आणि भारत सरकारच्या अगदी ही गोष्ट जिव्हारी लागली होती आणि समस्त भारतीयांकडून या गोष्टीचा कुठंतरी बदला घ्यावा अशी भावना, उद्विग्न अशा प्रकारची झालेली होती. आणि आज संपूर्ण भारतवासीय अगदी झोपेत असताना पहाटे आपल्या अगदी ऊर भरून यावा, अभिमान वाटावा अशा सैनिकांनी त्या POKमध्ये पाकिस्तान, जो काही काश्मीर आपलाच आहे मात्र त्यांच्याकडे आहे, त्यांनी व्यापलेला आहे, अशा ठिकाणी जवळजवळ 9 जे दहशतवाद्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले. यामध्ये कित्येक दहशतवादी ठार मारले आणि विशेष याच्यामध्ये सर्वात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की लाईन ऑफ कंट्रोल त्यांच्या हद्दीमध्ये न घुसता हे सर्व केलेलं आहे. आणि मग सकाळी संपूर्ण जगाला ही गोष्ट कळाली आणि ज्यांच्या घरातील जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते, त्यांना अगदी कुठंतरी एक दिलासा मिळाल्यासारखं, माणसं तर परत येणार नाहीत मात्र एक मानसिक समाधान मिळालं. आणि ज्यावेळेस हे ऑपरेशन झालं आणि या ऑपरेशनला नाव जे दिल्या गेलं होतं ते संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये अगदी भावनिक त्याच्याशी नातं जोडलं गेलेलं आहे आणि ते नाव आहे सिंदूर, ऑपरेशन सिंदूर. अगदी 5 दिवसापूर्वी लग्न झालेलं एक जोडपं त्या ठिकाणी गेलेलं, पतीला मृत्युमुखी त्या ठिकाणी पडावं लागलं. अगदी 5व्या दिवशी विधवा व्हावं लागलं. कित्येकांचे वडील गेले, कित्येकांचे भाऊ गेले आणि अनेक महिलांचे कुंकू पुसल्या गेले होते, सिंदूर मिटवल्या गेले होते आणि तेच सिंदूर नाव या ऑपरेशनला दिलं गेलं. आणि खरं तर याच सिंदूर नावाशी अगदी एक प्रतिक्रिया त्या ठिकाणी जगदाळे म्हणून जे कुटुंबामधील एक कर्ते व्यक्ती त्या ठिकाणी गेले, त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाव पाहिल्या अगदी डोळ्यात पाणी आलं आणि भारत सरकारने किंवा ह्या आपल्या सैन्याने जे काही या मोहिमेला, या ऑपरेशनला नाव दिलं सिंदूर, हे अतिशय समर्पक अशा प्रकारचं नाव दिलं. मात्र नवनिर्माणाच्या काही संकल्पना मांडणारे वेगवेगळे मत, प्रतिक्रिया मांडतात. नावामध्ये काय आहे, नाव देऊन काय आहे. मात्र नवनिर्माणाच्या संकल्पना मांडताना
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भावनिक भारतीय लोक हे भावनिक आहेत आणि भावनेशी बरंच त्यांचं नातं जोडल्या गेलेलं आहे. आणि म्हणून सिंदूर नाव जे दिलं, ज्या माता भगिनींचे कुंकू पुसल्या गेले आणि त्या ऑपरेशनला हे सिंदूर नाव दिल्यामुळे आणि करारा जवाब अगदी मोठ्या प्रमाणावर बदला घेतल्यामुळे त्या पीडित कुटुंबियामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कुठंतरी एक मानसिक समाधान दिसू लागलेलं आहे. उत्स्फूर्तपणे देशाने स्वागत केलेलं आहे या ऑपरेशनचं. आणि आता ज्या देशाची नेहमीच खुमखुमी असते त्यांच्या सुद्धा लक्षात आलं असेल की हिंदुस्थान, भारत हा काय करू शकतो आणि जगाचाही कशा प्रकारे पाठिंबा मिळू शकतो. दहशतवादाविरुद्धची ही लढाई ही कुठल्या देशाविरुद्धची लढाई नाही, तर ही अगदी अशा प्रकारे अमानुष कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्धची लढाई आहे. म्हणून अनेक देशांनी अप्रत्यक्षपणे त्या देशाला ज्या ठिकाणी दहशतवादी पाळल्या जातात या देशाला, पाकिस्तानला इशारा दिलाय की तुम्ही भारताने जो हल्ला केलेला आहे त्याला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण भारताला दहशतवादाविरुद्ध लढण्याचा पूर्ण हक्क आहे आणि त्यांनी दहशतवादाविरुद्ध लढाई उभी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न करू नका असा गर्भित इशारा दिलेला आहे. आणि ज्यावेळेस हल्ला झाला, हाहाकार त्या ठिकाणी माजला आणि मग दहशतवादी तळावर हल्ला झालेला आहे. त्या ठिकाणी काही जखमी दहशतवाद्यांना ज्यावेळेस दवाखान्यामध्ये भरती केलं त्यावेळेस पाकिस्तानचे लष्कर प्रमुख दवाखान्यामध्ये जाऊन भेटतात, त्यांची विचारपूस करतात. याचा अर्थ काय, तर आपण किती दहशतवादाला तुम्ही पाठबळ देताय, तुमचा संबंध नाही म्हणताय आणि मग तुम्ही त्या जखमी दहशतवाद्यांचं, जखमी लोकांची विचारपूस करण्यासाठी खुद्द लष्कर प्रमुख म्हणून तुम्ही जात असाल तर ही गोष्ट जगाच्या डोळ्याआड होणार नाही. आणि तुमचे जे मनसुबे आहेत त्याच्यावर कधीही हिंदुस्थान हा पाणीच फिरणार आहे. कारण वाईट कृत्य, कारण चिंगारी का खेल अच्छा नहीं होता असं माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जे सांगून ठेवलेलं आहे. चिंगारी पेटवण्याच्या नादामध्ये स्वतःचं घर कधी जळून जातं हे लक्षात सुद्धा येत नाही. अशा प्रकारचं कित्येकदा बोलणी झाली, शांतता झाली, शस्त्रसंधी झाली. मागच्या पहलगामच्या हल्ल्यानंतर आजपर्यंतही आपण शस्त्रसंधीचं उल्लंघन करताय आणि मग कुठं आली शांतता. म्हणून भारताने, हिंदुस्थानने जो काही करारा जवाब तुम्हाला दिलेला आहे आणि त्या ऑपरेशनला जे ऑपरेशन सिंदूर जे नाव दिलेलं आहे ते समस्त भारतीयांच्या अगदी मनाशी आणि भावनेशी घट्ट त्या ऑपरेशनचं नातं जोडल्या गेलेलं आहे. आणि म्हणून या पलीकडेही हिंदुस्थानची ताकद आहे, या पलीकडेही हिंदुस्थान जाऊ शकतो. मात्र हा फक्त एक इशारा आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे नाव हे समस्त भारतीयांशी किती जोडल्या गेलेलं आहे आणि किती त्याचा उत्सव, खरं तर सिंदूर लावून अनेक महिलांनी त्याचा अगदी आनंदोत्सव साजरा केला. आणि म्हणून जे म्हणतात नावामध्ये काय आहे, तुम्ही काय करताय, इतक्या दिवस काय केलं, साधं एखादं एक दिवसाचं कार्य करायचं असेल तर 2-2, 3-3 महिने तयारी करावी लागते. आणि अशा प्रकारची एखादी दहशतवादाविरुद्ध मोहीम उघडायची असल्यानंतर त्याला किती तयारी करावी लागत असेल. मात्र अवघ्या 15 दिवसामध्ये भारताने हे करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून समस्त भारतीय, आपले जे भारतीय सैन्य आहे त्यांना सॅल्यूट करतंय आणि त्यांच्याच जीवावर भारत, हिंदुस्थान किती सुरक्षित आहे हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद.